करंजी स्वादिष्ट होण्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे करंजीचे सारण स्वादिष्ट होणं। आज आपण 1 किलो मैद्याच्या किंवा रव्याच्या करंजीसाठी लागणारे सारण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। हे सारण स्वादिष्ट होण्यासाठी एक खास ट्रिक या व्हिडिओमध्ये दाखवली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग करंजीचं स्वादिष्ट असं सारण बनवायला आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की लो फ्लेमवरती इथे अर्धी वाटी एवढी खसखस घ्यायची आहे। ही खसखस जी आहे ती या कढईमध्ये भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। खसखस जी आहे ती भाजताना करपून द्यायची नाहीये, त्यासाठी लो फ्लेमवरतीच आपण ही खसखस जी आहे ती भाजून घेणार आहोत। इथे आपण 4 वाटी रव्यासाठी लागणारी खसखस अर्धी वाटी इथे मी घेतलेली आहे। या प्रमाणात ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने खसखस मोजून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती खसखस चांगली भाजून झाली की या कढईतून आपण काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे। तूप छान वितळून घ्यायचं आहे। तूप सगळं छान वितळलं की यामध्ये आपण 4 वाटी एवढा बारीक रवा घेणार आहोत। रवा बारीकच घ्यायचा आहे सारण बनवण्यासाठी, आणि ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपण तूप आणि खसखस घेतलेली आहे। हा रवा जो आहे तो तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, गॅस बंद केलेला नाहीये, आणि हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरतीच आपण हा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम वाढवली तर रवा करपून जाईल आणि सारण चवीला कडवट लागेल, स्वादिष्ट असं होणार नाही। त्यासाठी आपण बारीक गॅसवरतीच हा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तूप व्यवस्थित मिक्स करून झालं की रवा छान भाजायला सुरुवात होते। हे पहा, हळूहळू रव्याचा कलरही बदलत जातो आणि छान वासही सुटायला सुरुवात होते। अशा प्रकारे गोल्डन कलर होईपर्यंत आपण हा रवा लो फ्लेमवरतीच भाजून घेणार आहोत। रवा जसा जसा भाजेल तसा तसा फुलायलाही सुरुवात होते। व्यवस्थित चमच्याने हलवत हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। सतत चमच्याने हलवून घेत हा रवा भाजायचा आहे, म्हणजे एका ठिकाणी जास्त भाजला जात नाही आणि कुठे कच्चाही राहत नाही। अशा प्रकारे हा रवा भाजून झाला की गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा रवा जो आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता, या वाटीने मोजलेला 4 वाटी एवढा रवा आहे, त्याच वाटीने 3 वाटी एवढं पिठी साखर मी इथे घेतलेली आहे। ही पिठी साखर जी आहे ती विकतची आणलेली नाहीये। साखर जी असते ती मिक्सरवर बारीक करून त्याची पिठी साखर तयार केलेली आहे। घरची पिठी साखर तयार केली की त्यामध्ये जास्त पिठी साखरेचे खडे तयार होत नाहीत। विकतच्या पिठी साखरेमध्ये साखरेचे खडे खूप असतात, त्यामुळे आपल्याला ते चाळून किंवा मोकळे करून घ्यावी लागते। आता यामध्ये आपण जी खसखस भाजून घेतली होती ती घेऊया। रवा थोडा थंड झालेला आहे। गरम गरम रव्यामध्ये पिठी साखर मिक्स करायला घेऊ नका, आणि 2 वाट्या आपल्याला खिसलेलं सुक्कं खोबरं पाहिजे आहे। त्यापैकी मी 1 वाटी खोबरं इथं घेत आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 1 वाटी सुकं खोबरं मी नंतर घालणार आहे। आपल्याला इथे 2 वाटी सुकं खोबरं किसलेलं लागणार आहे, पण सारण आपल्याला जे आहे ते स्वादिष्ट करायचे आहे, त्यासाठी मी 1 वाटी आत्ता घेतलेलं आहे हे खोबरं, आणि 1 वाटी पुढे मी तुम्हाला दाखवते कधी घ्यायचं ते। आता यामध्ये चवीसाठी 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे। रवा थोडासा हलकासा गरम असला पाहिजे, पूर्णपणे थंड होऊन देऊ नका। आता व्यवस्थित पिठी साखर मिक्स करून घेऊया। रवा जास्त गरम असतानाही हे सगळं मिक्स करायला घेऊ नका, नाहीतर पिठी साखरेचं पाणी होईल आणि हाताला चटकेही बसतील। हाताने व्यवस्थित सगळं काही मिश्रण हे मिक्स करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे, मिक्स करून झालेलं आहे। आता 1 वाटी जे आपलं किसलेलं खोबरं राहिलेलं होतं सुकं खोबरं, ते यावरती अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे, आणि ते नंतर आपण ताटाने 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत। त्यामुळे आपला जो सारणात भाजलेला रवा जो आहे तो छान फुलला जातो आणि त्या सारणाला छान चवही येते। सुक्या खोबऱ्याचा वास त्याला छान लागला जातो आणि सारण स्वादिष्ट असं होतं। 15 ते 20 मिनिट मी असं ताटाने झाकून ठेवलेलं आहे। आता 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपण हे ताट बाजूला काढून घेणार आहोत। ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचं सारण जे आहे ते अतिशय स्वादिष्ट होईल। आता पुन्हा एकदा हे सारण जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे नंतर घातलेलं जे सुकं खोबरं होतं वाटीभर ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
चवीला अतिशय छान आणि स्वादिष्ट हे सारण तुम्ही जर या पद्धतीने बनवलं तर तुमची सारणही खूप छान होईल आणि करंजी स्वादिष्ट होईल। आता हे सारण जे आहे ते पूर्णपणे थंड होऊन द्या आणि नंतरच एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे तुमचं हे सारण जे आहे ते 1-1.5 महिना म्हटलं तरी खूप छान राहील, अजिबात खराब होणार नाही। तुम्हाला करंजीचे सारण ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। तुम्ही फ्लेवर्स आणि स्पाइसी या चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील। करंजीचे सारण ही रेसिपी तुम्ही पाहिलीत, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।